ब्रेकनंतर पाहूयात एक महत्वाची बातमी। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य अजूनही तसंच आहे। 18 दिवसांपासून परिस्थिती जैसे थेच आहे। सलग 18व्या दिवशीही लोकशाही मराठीचा रियालिटी चेक आहे। आपण पाहतोय लोकशाही मराठीचा आजचा 18व्या दिवसाचा हा रियालिटी चेक आहे। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आजही तसंच आहे। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय आज जुहू चौपाटीवरचा आपला रियालिटी चेकचा 18वा दिवस आहे। खरं तर काल तुम्ही स्वतः महापौरांची जेव्हा पत्रकार परिषद सुरू होती तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला होता आणि तेव्हा महापौर स्वतः म्हणाल्या होत्या की आम्ही पाहणी करणार आहोत। म्हणजे आज 18 दिवस झालेत तरीही महापौरांच्या तोंडातून हेच वाक्य येतंय की आम्ही पाहणी करणार आहोत। अगदी तेजल, आपण पाहतोय की 18वा दिवस उजडलेला आहे आणि जुहू चौपाटीची जी परिस्थिती मागच्या 2 आठवड्यांपासून आपण दाखवतोय जैसे थे परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पालिका प्रशासनाला कोणतीही लाज राहिलेली नाहीये, कारण संपूर्ण जुहूचं हे समुद्र किनारा आपण पाहिलं तर प्लास्टिकच्या विळख्यात आजही पाहायला मिळतंय। वारंवार पालिका प्रशासनाच्या वरती अनेक प्रश्न ज्या पद्धतीत स्थानिक असतील, लोकशाही मराठी म्हणून आपण जसे प्रश्न उपस्थित करत आहेत ते आजही अनुत्तरित आहेत, कारण प्लास्टिकचा कचरा हा मोठ्या प्रमाणात आजही आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आज समुद्राला भरती नाहीये, त्यामुळे कचरा नेमका कुठपर्यंत गेलेला आहे आपण यावरून अंदाज लावू शकतो। मात्र एकीकडे आपण पाहतो की भरतीच्या वेळी हा संपूर्ण कचरा जो आहे तो समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळतो आणि भरती नसते तेव्हा अगदी समुद्राचा जो संपूर्ण पाणी जसा भरतीच्या वेळी बाहेर आलेला असतो त्यावेळी हा कचरा पुन्हा एकदा समुद्राच्या पोटात जातो आणि त्यामुळे ही जैसे ते परिस्थिती आजही पाहायला मिळते। आजही सर्वसामान्य याच कचऱ्यातून मॉर्निंग वॉक करतात। नेमके इथल्या जे मॉर्निंग वॉक करणारे लोक आहेत त्यांची काय नेमकी समस्या आहे आजही आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेणार आहोत। किती वर्षापासून तुम्ही इथे वॉकसाठी येत असता? प्लास्टिकचा कचरा ज्या पद्धतीत मागच्या काही दिवसांपासून पाहतोय, लोकशाही मराठी म्हणून आम्ही मोहीम जी राबवलेली आहे, दर दिवशी आम्ही या परिस्थितीचा आढावा घेतोय। आज काय खरं परिस्थिती पाहायला मिळते? आम्ही इथे इकडचे मूल निवासी आहेत, कोली लोक आहेत। आम्ही इथे सतत आम्ही नाही तरी 30-35 वर्ष झाले मी वॉकिंग करतो इथे। आता हा कचरा येतो, पावसामध्ये येतो। आता जसं की आहे हा कचरा जो येतो, आता याच्या अगोदर जो कोण होता प्रायव्हेटमध्ये कलेक्टिंग करायला तो व्यवस्थित साफ करायचा। आता हा म्युन्सिपालिटीच्या अंडरमध्ये गेल्यामुळे हा जास्त करून माणसं लागत नाही। हे बघा माणसं बघा किती त्यांची लागलेली आहेत, माणसं नाहीत त्यांच्याकडे आणि ते डम्पिंग करतात। डम्पिंग जो कोलीवाड्या साईडला डम्पिंग केलेलं आहे त्या लोकांनी, आज तिथे जाऊन त्याची परिस्थिती बघा काय परिस्थिती आहे तिथे। जो आम्ही कोली निवासी आहेत आम्ही तिथून येतो चालतो त्या इतकी घाण पडलेली आहे तिथे। ती मी सांगितलं मी यांना सांगितलं पण त्यांच्या अधिकाऱ्यांना, पण ते काय साफ करत नाही। त्यांना सांगितलं ते घाण पडले त्याच्यावरती तुम्ही एक थोडीशी माती जमा करा आणि टाका त्याच्यावरती, माती टाका त्याच्यावरती, पण ते पण त्यांच्याशी होत नाही। आता तिथे तुम्ही फक्त इथे आता व्हिडिओ काढता, हा व्हिडिओ काढलाय तुम्ही तिकडचा जाऊन ते ब्रिजच्या त्या बाजूला जाऊन जरा व्हिडिओ काढा, नंतर तुम्हाला समजा आता मी व्हिडिओ टाकलाय ग्रुपमध्ये, बरोबर त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलाय, पण त्यांचे अधिकारी काढतील की नाही काढतील हे माझ्याकडे मी आश्वासन नाही देऊ शकत, कारण त्यांच्याकडे डंपर आहेत नाहीत। इथे किती यंत्रणा काम करते, खरी परिस्थिती काय आहे? आता बघा त्यांचे आता इथे एवढी कचरा पडलेला आहे, आता त्यांची यंत्रणा बघा, त्यांची किती लेबर किती आहे ते बघा। त्यांचे बघा आता एक खाली मशीन चालते आणि एक उचलायला आहे, दुसरं काही नाही तिथे। आता ऍक्च्युली आम्ही यंत्रणा वाढवली आहे, पालिका प्रशासन काम करते, पाहिजे तेवढं काम इथे होतंय का? नाही बघा ना, आता मी 3 दिवसापासून जो इथे आलेला आहे तो तिथेच पडलेला आहे। फक्त किनाऱ्यावरचा थोडा उचलतात, बाकीचं इथे तसंच पडलेलं आहे। आता समुद्र आता बघा, आता संकष्टी आहे चतुर्थी, तोपर्यंत हा दर्यावरती येत जाईल। आता ही जे पडलेलं आहे हे काय करेल, समुद्रावरती तरंगत राहील आणि ते इथे पसरतच राहील। ते उचलल्या पाहिजे ना। आता समुद्र आता आतमध्ये आहे, आता हे उचलायचं काहीतरी तुमचे सोच ठेवा ना, तुमचं नाही ठेवत ते लोक। काय वाटतं पालिका प्रशासन कुठे फोल ठरते? नेमका कर आपल्याकडनं वसूल केला जातो आणि हा सगळा कोट्यवधी रुपयांचा टेंडर काढला जातो कचरा साफ करायसाठी, स्वतः पालिकेतले अधिकारी सांगतात। मग ही काय परिस्थिती आहे? आता ते मागे पण बोलत होते की आम्ही मशिनरी वाढवल्या, एवढे गाड्या वाढवल्या। आता तुमच्या समोरच आहे मशिनरी, बघा काय वाढवल्यात त्या दिसतात ना ते समोर।
आता त्यांचे लेबर बघा, लेबर किती मोजून लेबर आहेत तिथे, मोजूनच जातात लेबर. आम्ही आता मी पण टाकतो, माझा भाचा आहे तो पण टाकतो त्याच्यामध्ये, पण त्याच्यावरती कोण कारवाई करतच नाही. आता बघा, आता मी आता बोलतोय, आता त्यांच्या अधिकाऱ्यांना मी त्याला फोन लावायला सांगितलं, त्यांना सांगितलं का बाबा हे उचला. आता जेवढा एरिया दिला होता त्यांना टाकायला, त्या एरियापासून आता आणखी पुढे सरकत चालेल, कारण त्यांच्याकडे गाड्या नाहीत. आता डंपर बोलतो, डंपर येईल आणि घेऊन जाईल. डंपर येतोय कुठे? 3 दिवस झाले तसाच कचरा पडलेला आहे. काय वाटतं हा सगळा कचरा जेवढा पण काढतात तो कुठे डंप करतात माहितीये तुम्हाला? ते कुठे डंप करतात माहिती नाही, पण सध्या आता आमच्या साईडला डंप चालू आहे त्यांचा, पण ते लोक ते उचलत नाही. ते लोक आणि तोच कचरा पुन्हा एकदा समुद्रात येतो. आता समुद्रात नाही येणार तो एका साईडला काढलेला आहे, पण साईडला काढलाय तो उचलून घेऊन जाऊ ना. दुसऱ्यांना कशाला त्रास करताय? तिथे एवढी चिखल झालेला आहे तिथे. मी सांगितलं त्याच्यावरती माती टाका तर आम्हाला पण सोयीस्कर चालता येईल ना, पण ते नाही करत ना ते लोक. आता पाऊस पडतो, आम्हाला समजतोय पाऊस पडतोय, याच्यामध्ये त्यांचं काम होऊ शकत नाही, पण ते झाल्याच्या नंतर तरी तुम्ही त्याच्यावरती काहीतरी कारवाई करा ना त्याच्यावरती. ते करत नाही. त्याचे दावे जे करतात पालिका प्रशासन, खरंच ते दावे खरे आहेत का? दावे आता बघा, दावे ते लोक खाली आमचा फोन केला का, हा मी उचलतो, मी करतो, मी हा करतो, पण आम्ही 24 तास इथे बसलेले नाहीत. हे आले नाही आले, गेले काय आम्हाला पालिका माहिती. प्रशासन अजूनही झोपली आहे काय वाटतं तुम्हाला? आता काय, आता झोपली आणि नाही झोपली, पण त्यांचे माणसं ते आली पाहिजे करायला, ते येत नाही. आता तुमचे डंपर पाठवा, डंपर आता तुम्हाला तसं नाही वाटत बाबा तिथे डंपर जास्ती कसा होतो, तुमचे डंपर उभे ठेवा इथे तुम्ही टाका ना, घेऊन जावा तुम्ही. हा, तिथे कलेक्शन करायची काय गरजच नाही तुम्हाला. आणखीन काही इथले स्थानिक आहेत जे दररोज मॉर्निंग वॉक साठी येत असतात. दादा, जी परिस्थिती आजही आपण पाहतोय, काय नेमकं त्रास होतोय? तुम्ही दर दिवशी वॉक साठी येता, पालिका प्रशासन नेमकं काय काम करते? पालिका प्रशासन, मला तरी असं वाटतंय तुमच्या माध्यमातून की थोडं जागं व्हायला पाहिजे. आम्ही पण मनुष्य आहोत, तिथून येतो. तुम्ही कचरा बघा किती असा बाहेर आलेला आहे आणि 4-4, 5-5 दिवस कचरा उचलला जात नाहीये. आम्ही पण माणसं आहोत, किती घाणेरडा वास येतोय. ह्यांना कोणाला वास येत नाही. हा पूर्ण बीचचा कचरा आमच्या दांडा कोलीवाड्याच्या बाजूला येऊन डंप करतात आणि 3-3, 4-4 दिवस उचलला जात नाही. आणि आमचे वयस्कर माणसं जे आता इथे मॉर्निंग वॉकला यायचा विचार करतात, ते वास घेऊनच रिटर्न जातात. तर मी तुम्हाला सर्वांना, मराठी वासियांना आणि महाराष्ट्रीयन वासियांना कळकळीची विनंती करतो की ह्याकडे तुम्ही जरा लक्ष घाला. हीच आमची कळकळीची विनंती. यापुढे आम्हाला हा त्रास होऊ नये. आणि हा कचरा सदर उचलला जातोय, हा कोलीवाड्यांचा नाहीये, पूर्ण जुहू बीचचा आहे. तर पालिकेने हे ठरवायला पाहिजे, तुमच्या माध्यमातून मी बोलतोय, की काहीतरी याचा ठोस उपाय शोधायला पाहिजे. खरं तर मोठमोठे या ठिकाणी हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, त्यांचे देखील थेट नाले समुद्राला लागलेले आहेत. आजच आम्ही येता येता पाहिलं की ते नाले आता वाळू टाकून झाकले जात आहेत, जेणेकरून ही परिस्थिती दिसून येऊ नये. पण तिथूनच भला मोठा कचरा जो आहे त्याच नाल्यातनं देखील येत आहे. प्लास्टिक असेल, विविध प्रकारचा कचरा आहे. काय सांगाल या बाबतीत? काय सांगू आता, ह्या शासनानेच त्यांच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. कारण ते पण समान आहेत, आम्ही पण समान आहोत. कर आम्ही पण देतो, कर ते पण देतात. पण विनंती आहे की सर्वांना समान वागणूक मिळायला पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे. बाकी याच्या पुढे काय बोलणार नाही. तुमच्या माध्यमातून तुम्ही जे शासनाला सांगू शकाल ते लवकरात लवकर सांगा, कारण आमची तिथे राहण्याची आणि इथे यायची इच्छा होत नाही. या कचऱ्यामुळे कळतंय आम्हाला की त्यांच्यावर पण भारी लोड असावा किंवा जास्त प्रेशर असावं. पण प्रेशरचं काही ना काही निदान करायला पाहिजे ना. डॉक्टरांकडे जातो, कोणाकडे जातो, मग तुम्ही तरी ह्या निदानावर काहीतरी उपयोग काढला पाहिजे ना, उपचार. आज 15 ते 20 दिवसापासून आम्ही महापौरांना देखील सांगतोय इथली परिस्थिती काय आहे. त्या पाहणीसाठी येणार होत्या म्हणतायत, काल देखील बोलल्या की मी येणार. अजूनही त्या फिरकलेल्या नाही. खरंच त्यांना गांभीर्य आहे का या परिस्थितीत? मुंबईकरांचं, खरंच मुंबईकरांकडे लक्ष आहे का त्यांचं? माझं एकच म्हणणं आहे लोकशाही मराठीला, की जेव्हा आपल्या महापौर येतील तर त्यांना तुम्ही इकडचं दाखवा आणि टुवर्ड्स दांडा कोलीवाडा इकडचंही दाखवा की काय तिथे भय अवस्था झालेली आहे. आणि आम्ही वारंवार, माझे मामांनी सांगितलं त्याप्रमाणे, ॲज अ नागरिक म्हणून वारंवार या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो. पण एक दिवस हा म्हणतात, उचलतात, मग जैसे ते परिस्थिती होते.
तर ह्याच्यावर तुम्हीच काहीतरी तुमच्या माध्यमातून करा, ही नम्र विनंती. खरं तर टेंडर मोठे काढले जातात, कोट्यवधी रुपयांचे टेंडर ह्याच कचरा हा साफ करण्यासाठी काढला जातो. मग हा पैसा जातो कुठे? अनेक प्रश्न असे उपस्थित होत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मते आता मी याच्यावर बोलणं जास्त बरं नाही, पण मी मुंबई महानगरपालिकेला विनंती करतो की ह्या गोष्टीत त्यांनी लक्ष घालावे. जसे तुम्ही दूध आणि निरोगी राहायला बघताय तसं आम्हालाही राहू द्या आणि सर्वांना राहू द्या, हीच विनंती. बाकी मी काही नाही बोलणार. निश्चितच तर आपण पाहतोय की कळकळीची विनंती हे सगळेच स्थानिक असतील ते करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर ही परिस्थिती गंभीर आहे. आजही पालिका प्रशासनाला जाग आलेली नाहीये. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की पालिका प्रशासनाला खरंच इच्छा नाहीये का इथे संपूर्ण जो डम्पिंग ग्राउंड पसरलेला आहे, नवीन डम्पिंग ग्राउंड जो आहे तो आता पालिका प्रशासनाने जुहू चौपाटीवरती उभा केलेला पाहायला मिळतोय. त्या वारंवार अनेक प्रश्न जे आहेत ते निश्चितच धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. यासह लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.